नमस्कार, जय हिंद मित्रमैत्रिणींनो. सरदार पटेलांच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी ॲडव्होकेट विश्वंभर चौधरींच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर आली. ही त्यांचीच असणार आहे, कारण हे विचार जे आहेत हे त्यांच्या नेहमीच्या शैलीला अगदी तंतोतंत जुळतात. तर मी हे तुमच्यासाठी वाचून दाखवतो. सर्वप्रथम विश्वंभरजींची माफी मागतो, कारण मी त्यांना विचारलं नाही आहे, परमिशन घेतली नाही आहे. तर मित्र हो, ही पोस्ट हा जो व्हिडिओ आहे नक्की पूर्ण बघा आणि भरपूर शेअर करा प्लीज. म्हणजे लोकांना कळू द्या की देशातली सगळ्यात मोठी प्रतिमा ज्या महापुरुषाची उभारली गेलेली आहे त्या पुरुषाचे विचार आणि कर्तृत्व एक्झॅक्टली कसे होते. त्यामुळे ऐका. पहिला मुद्दा, सरदार पटेल एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते आणि हिंसेचे समर्थकही नव्हते. गांधीजी त्यांना अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणायचे, लक्षात घ्या. म्हणजे ते इतके अहिंसावादी होते की गांधीजी त्यांना अशा पद्धतीने बोलत होते, अहिंसेचा हिंसक प्रचारक, म्हणजे एक्स्ट्रीम अहिंसा पाळणारा व्यक्ती. संघावर पहिली बंदी सरदारांनी आणली होती आणि नेहरूंच्या उदारमतवादी धोरणात कोणत्याही संघटनेवर बंदी ही गोष्ट बसत नव्हती, म्हणून त्यांनी ही बंदी उठवली होती. RSवरची बंदी उठवण्याचं कारण हे होतं की सगळ्यांना आवाज आपला व्यक्त करण्याची परमिशन असावी, म्हणून ती काढली गेली होती. हा नेहरूंच्या पॉलिसीचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात गांधीजींना संपूर्ण समर्पित नेता कोण असेल तर ते सरदार होते. मी तिथेच असेन जिथं बापूंना हवं असेल आणि मी तिथे तितकाच काळ असेन जितका बापूंना हवा असेल, हे म्हणणारा पक्का गांधी भक्त म्हणजे सरदार पटेल. तिसरा मुद्दा, आश्रमात असतील तेव्हा गांधीजींना पान कुटून देण्यापासून गांधीजींचे कपडे धुवून देण्यापर्यंत सगळी सेवा सरदार इतरांशी भांडून स्वतःकडे ठेवत असत. सरदार आजारी पडले तेव्हा बापूंनी त्यांची मुलाची करावी तशी सेवा महात्मा गांधींनी सरदारांची केली होती. चौथा मुद्दा, गांधीजींचा सेवाभाव सरदारांनी जसाच्या तसा आत्मसात केला. इंग्रज सत्याग्रहींना तुरुंगात नेत आणि जातवार काम करायला लावत, तथाकथित अस्पृश्य असेल तर शौचालय साफ करायला लावत, ब्राह्मण असेल तर पोलिसांना लिखापडीत मदत करायचं काम देत. गांधीजींनी जातीतोडो धोरणात असं ठरवलं की हा क्रम उलटा करायचा. तथाकथित उच्चवर्णीयांचं शौचकूप साफ करायचं, उच्चवर्णीयांनी शौचकूप साफ करायचं. सरदारांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात एकदा एक अद्भुत तक्रार केली की बापू, आपका बामन महादेव भाई देसाई हमेशा मेरे साथ जेल आता है, इसलिए शौचालय साफ करने का अवसर मुझे नहीं मिलता. आप इसे मेरे साथ जेल न भेजे. बघा किती हे महान साधे लोक होते, लक्षात घ्या. नाहीतर हे जे असतात कट्टरवादी लोक कसले असतात, यांच्या पायाची धूळ पण नाहीत ते. पाचवा मुद्दा, सरदार असे बॅरिस्टर होते ज्याची प्रॅक्टिस धोध चालत होती. गांधीजी वकिलीत त्यांना ज्युनियर होते. गांधीजींचा पहिला खटला त्यात त्याची तपतप झाली होती आणि अपमानित होऊन कोरड्या घशानं गांधीजी बाहेर पडले. त्यावर भगोडा बॅरिस्टर अशी मल्लीनाथी सरदारांनी केली होती. हा भगोडा बॅरिस्टर पुढे काही महिन्यातच माझा नेता कसा झाला हे मलाही कळलं नाही, असं पटेलांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. सहावा मुद्दा, सरदारांची सुरुवातीची राहणी ही उच्चभ्रू होती. सरदार कायम सुटाबुटात असत, बिलियर्ड्ससारखे श्रीमंती खेळ खेळत. गांधीजींच्या भेटीनंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं. खादी आणि साधी राहणी त्यांनी जन्मभर सोडली नाही. बारडोलीच्या शेतकऱ्यांना सरदार आपलेच वाटावे तितके सरदार वेशभूषेत भारतीय झाले. सातवा मुद्दा, संघटनात्मक बांधणीत सरदार तरबेज होते. पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे सरदार पुरस्कृत उमेदवार होते आणि ते मोठ्या मतसंख्येने निवडून आले. 1931 साली सरदार हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. आठवा मुद्दा, गांधीजींनी योजना करावी, सरदारांनी संघटनेच्या माध्यमातून ती पूर्ण करावी आणि नेहरूंच्या लोकप्रियतेचा लोकांपर्यंत म्हणजे नेहरूंची लोकप्रियता वापरून ती लोकांपर्यंत पोचवावी, असं काँग्रेसचं सूत्र होतं, असं विचारवंत कुरुंदर की द्वादशीपार यांनी नोंदवलं आहे. त्यांनी एक्झॅक्ट कोणाचं नाव आहे त्यांच्या लक्षात नसावं लिहिताना. फाळणीची योजना आधी सरदारांनी स्वीकारली, मग नेहरूंनी आणि सगळ्यात शेवटी गांधींनी. लक्षात घ्या, आहे जे कोण भक्त असतील, संघवादी असतील, अंधभक्त असतील, त्यांनी सगळ्यात आधी सरदार पटेलांनी फाळणी स्वीकारली, मग नेहरूंनी स्वीकारली आणि शेवटी गांधींनी स्वीकारली. संस्थानांचं विलिनीकरण हा त्यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा होता. तो त्यांनी नेहरूंच्या संमतीने पूर्ण केला. सरदार
नेहरू यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. मृत्यूच्या काही दिवस आधी सरदारांनी काकासाहेब गाडगिळांना बोलावलं आणि 2 वचनं मागितली. एक म्हणजे सरदार जातील त्या दिवशी काकासाहेब दिवसभर नेहरूंसोबत राहतील. कारण सरदारांना वाटत होतं की जवाहर ते जाण्याचं दुःख सहन करू शकणार नाही. लक्षात घ्या. आणि दुसरं वचन म्हणजे काकासाहेब जिवंत असे तो नेहरूंची साथ सोडणार नाही. काकासाहेबांनी पथिक या त्यांच्या आत्मचरित्रात हा उल्लेख केलेला आहे. गांधीजींची हत्या झाली तेव्हा बिर्ला भवनासमोर काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते जमले आणि तिथंच गांधींचं स्मारक करावं असा हट्ट धरून बसले. सरदार आणि नेहरूंचा खूप मोठा पत्रव्यवहार झाला आणि शेवटी पुतळा किंवा दगडी इमारत हे बापूंचं स्मारक होऊ शकत नाही. बापूंच्या स्वप्नातला भारत उभा करणे हेच त्यांचं खरं स्मारक असेल असं सरदारांनी लिहिलं. त्याच सरदारांचा मोठा पुतळा उभा करणे हे त्यांचे विचार मारणे आहे. पण ज्यांनी पुतळा उभारला त्यांनी हे वाचलं नसेल. शाखेत तसलं वाचन नसतं, केवळ कुजबूज असते. 12वा मुद्दा. सरदारांना 2 अपत्ये होते, मुलगी मणीबेन आणि मुलगा डायाभाई. मणीबेन बारडोलीच्या सत्याग्रहापासून सरदार आणि गांधींसोबत प्रत्येक आंदोलनात होत्या. ही मुलगी वडिलांची इतकी भक्त होती आणि साध्या राणीची होती की सरदारांची धोतरं फाटल्यावर त्याचेच कपडे स्वतःसाठी शिवत असे. मणीबेन अविवाहित होत्या. काँग्रेसच्या सदस्या म्हणून त्या पहिल्या लोकसभेत दक्षिण कैरा मतदारसंघातून आणि दुसऱ्या लोकसभेत आनंदमधून निवडून गेल्या. त्या गुजरात राज्य काँग्रेसच्या सचिव होत्या, उपाध्यक्ष देखील होत्या. 1964 त्या राज्यसभेवर निवडून आल्या. डायाबाई पटेल 18 वर्षे मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते आणि 54 मुंबईचे महापौर झाले होते. डायाबाई राज्यसभेचे खासदारही झाले होते. 13वा मुद्दा. सरदारांनी गृहमंत्री म्हणून फाळणीची परिस्थिती हाताळली. एवढी आव्हानात्मक परिस्थिती कोणत्याही गृहमंत्र्याला आली नसणार आहे. सगळ्यात ताकदीचा गृहमंत्री म्हणून सरदारांना आजही ओळखलं जातं. सरदार कणखर होते तरीही अहिंसक होते. सरदार आणि नेहरू हे अनुक्रमे गुजरात आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे नेते म्हणून नावारूपाला आले होते. आणि शेवटचा मुद्दा. सरदारांवर आज भलतेच लोक दावा सांगत असताना खरे सरदार पुढच्या पिढीला सांगणं हे आपल्या सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तर मित्रांनो, प्लीज शेअर करा व्हिडिओ, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टाका, लिंक शेअर करा किंवा तुमच्या ज्या काही प्लॅटफॉर्म्स असतील त्याच्यावर शेअर करा. आणि सरदार पटेलांना विनम्र अभिवादन करूयात. असा गृहमंत्री, असा एक गांधीवादी नेता, असा एक देशाचा स्वातंत्र्य सेनानी, काँग्रेस पक्षाचा निस्वार्थ असा नेता आपल्या देशात होऊन गेला, त्याला नमन करूयात.